नमस्कार, मी ज्ञानदा कदम. क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सेराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि चितळे उद्योग समूहात आपल्या सर्वांचं स्वागत. संवेदनशील कवी, लेखक आणि दलित चळवळीतले एक प्रमुख कार्यकर्ते अर्जुन डांगळे सर यांच्याशी आज आपण कट्ट्यावरती संवाद साधणार आहोत. आंबेडकर जयंती, दलित पॅन्थरची 50शी आणि त्यांचं नवं पुस्तक दलित पॅन्थर अधोरेखित सत्य आजच्या आपल्या गप्पांचं निमित्त आहे. अर्जुन डांगळे आपल्यापैकी अनेकांना परिचित आहेत, ते त्यांच्या दलित पॅन्थरमधल्या सक्रिय सहभागामुळे. आपल्या देशातल्या समाज परिवर्तनाच्या चळवळीत दलित पॅन्थरचा आवाज कायमच बुलंद राहिलाय. दलित पॅन्थरमधल्या सहभागासोबतच त्यांची लेखणीसुद्धा कायमच शोषित आणि वंचितांचा आवाज बनली. पुढे राजकीय पातळीवरती जाऊन सगळ्या दलित संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयोगसुद्धा त्यांनी केला. अर्जुन डांगळे सरांचा जन्म मुंबईतलाच आहे. मुंबईच्या माटुंग्यातल्या लेबर कॅम्पात लहानाचं मोठं होत असताना त्यांच्यावर अगदी लहानपणापासूनच आंबेडकरी विचारांचे संस्कार झाले. त्यांना वंचित आणि शोषितांच्या प्रश्नांची जाणीव होऊ लागली आणि मग मोठेपणी हेच प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी लेखणी हाती घेतली. दलितांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचारांविरोधात त्यांनी आपल्या विद्रोही साहित्यातनं कायमच आवाज उठवलाय. दलितांच्या सामाजिक न्यायासाठी स्थापन झालेल्या पॅन्थरची 50शी, आजचं दलित साहित्य, राजकारण, समाजकारण या सगळ्याविषयी आपण कट्ट्यावरती त्यांना बोलतं करूया. सर नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे. डांगळेजी, सर्वात आधी तर आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा 2 दिवसांपूर्वीच झाली. आणि दलित पॅन्थर जो महाराष्ट्रातल्याच नाही तर खरं तर देशभरातल्या सगळ्या दलित बांधवांसाठी एक आशेचा ज्यांनी किरण निर्माण केला, अशी संघटना ती आता 50शीच्या उंबरठ्यावर आहे. त्याच्या जडणघडणीमध्ये तुमचा मोठा वाटा होता, तर त्याहीबद्दलच्या शुभेच्छा. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गप्पांना सुरुवात करताना खरं तर माझ्या मनातला पहिला प्रश्न हा की ब्लॅक पॅन्थर अमेरिकेमध्ये खूप यशस्वी चळवळ झालेली होती. महाराष्ट्रामध्ये दलित पॅन्थरची त्याच धर्तीवर निर्मिती झाली असं आपण म्हणू. ही अशी संघटना दलित तरुणांचा आवाज आक्रमकपणानं मांडणारी महाराष्ट्रातच निर्माण होण्यामागं काय कारणं होती आणि त्याच्या नेमक्या घडणीच्या मागं काय असं झालं की अशी ही संघटना तयार झाली? सर्वप्रथम मी आपले आणि ABP माझ्या सगळ्या टीमचे आभार मानतो की मला आपण इथे माझ्या कट्ट्यावर बोलून तो बहुमान केला, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. दलित पॅन्थरच्या संदर्भात एक प्रदीर्घ जी चळवळ उभी राहावी तशी ती राहिली नाही. त्यावेळेस ती 2.5 ते 3 वर्षाची होती, परंतु तिने एक महाराष्ट्राला नव्हे देशाला एक वळण दिलेलं आहे. आता ती महाराष्ट्रात का निर्माण व्हावी? बाबासाहेब आंबेडकरांनी 27 सालचा पहिल्यांदा सत्याग्रह केला रायगडला, चौदार तळ्याचा. त्यावेळेस सगळ्यांनी शिवाजी महाराजांच्या रायगडाकडे सलामी दिली काठ्याची. म्हणजे तुम्ही खैरमोडेंचा जर इतिहास वाचला, त्याच्यात जे भाई चित्रे होते, अनंत चित्रे, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी त्यावेळेचे भाई अनंत चित्रे, टिपणीस होते, परत सहस्रबुद्धे होते, गंगाधर सहस्रबुद्धे. म्हणजे बाबासाहेबाच्या चळवळीचा पहिला जो सत्याग्रह झाला, त्यांनी रायगडाला काठ्यांनी त्यांना अभिवादन करून दिलं. म्हणजे छत्रपतीचा महाराष्ट्र हे आपण गृहीतच धरतो, त्याच्याबद्दल हे असणार. आणि अशा ह्या महाराष्ट्रामध्येच दलित पॅन्थर वाढली. याचं कारण इथे आम्हाला सगळ्यांना लहानपणापासून हे बाळकडू मिळालेलं आहे. आंबेडकरी चळवळीतली तरुणांना आम्ही त्यावेळेस लिहित होतो, कथा लिहित होतो, कादंबऱ्या लिहित होतो. आणि एकीकडे 70चं दशक जर तुम्ही बघितलं तर त्या 70च्या दशकामध्ये संबंध अन्याय अत्याचाराची एक मालिका सुरू झाली होती. म्हणजे बावडा असेल, शिरसगाव असेल, ब्राह्मणगाव असेल, सोनापूर असेल, अनेक ठिकाणी महाराष्ट्रात ठिकठिकाणी 70च्या दशकामध्ये एक कुठेतरी असे अन्याय अत्याचार होते. आणि आम्ही दलित साहित्याची चळवळ त्याच वेळेस सुरू झाली. म्हणजे चळवळ म्हणजे अगोदर सुरू झाली होती. त्याच्या नागसेनवनामध्ये डॉक्टर वानखेडे असतील, डॉक्टर म.बी. चिटणीस असतील, बाबूराव बागुल असतील, असे अनेक लोक होते त्यावेळेस. त्यांनी एक विचार मांडला की दलितांची हे चळवळींचं एक दलित साहित्याचा विचार मांडला. आणि आम्हाला त्यावेळेस आम्ही तरुण होतो आणि हे लिहित असताना सगळ्यांना वाटायचं की आपण नुसतं कथा कविता लिहून काही भागणार नाही,
आणि त्याच वेळेस तुम्ही जसा सुरुवातीला उल्लेख केला की अमेरिकेमध्ये ब्लॅक पॅन्थरचा उदय झाला तर तिथे ते लेखकच होते. म्हणजे ब्लॅक पॅन्थरची स्थापना करणारे हे सगळे लेखकच होते. आणि महाराष्ट्रात देखील आणि भारतातली पहिली साहित्यिकांनी उभी केलेली चळवळ आहे. मग आपण देखील दलित साहित्याच्या पासून दलित शब्द आणि पॅन्थरपासून असं दलित पॅन्थर हे नाव घेऊन पण हे असं आपण दलित पॅन्थर असं ठरवून निर्णय झाला की आपण दलित पॅन्थर अशी संघटना स्थापन हो असं ठरूनच निर्णय झाला. आम्ही ज्यावेळेस कथा आता नामदेव ढसाळ, जवी पवार असतील, प्रल्हाद चंदवरकर असतील, कोंडीबा थोरात असतील, रामदास सोरटे असतील, अशा अनेक जण हे कामाटीपुरात राहायचे. मी लेबर कॅम्पात होतो त्यावेळेस सगळ्याला. पण नामदेवचा एंट्री म्हणजे फारच त्याचे तो किस्सा तुम्हाला मला वाटतं सांगितलं. नामदेव म्हणजे मी जवळजवळ 64 पासून कॉलेजमध्ये असल्यापासून कविता तुम्ही साधारण 18-19व्या वर्षापासून कविता लिहितो. आणि लेबर कॅम्पमध्ये जी माझी वाढ झाली होती, लेबर कॅम्पात 2 महान लेखक तिथे होते. एक बाबूराव बागुल आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आम्ही त्यांना लहानपणी बघायचो. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेवर माझं मोठं पुस्तक आहे, त्याच्यात मी ते सगळं लिहिलं आहे. मला तर अण्णाभाऊ एवढे आठवतात. नामदेवकडे येतो मी, पण अण्णाभाऊंचं की अण्णाभाऊ अमरशेख गवाणकर म्हणजे लालबावटा कथा. अण्णाभाऊंचा आता उदय कसा झाला मी ते लिहित नाही, सांगत नाही. म्हणजे कसं त्यांना लिहितं केलं संबंध एक ते फार मोठं माझ्या पुस्तकात आहे. पण त्यांच्या आजही चाली आणि ती गीतं आज मला म्हणजे त्या आवाज माझा तितकं आहे, पण त्या काय चाली होत्या माझंही कोणी जर त्या चाल जर खोडी विकृत मांडली की मला ते मनाला कसं तरी होतं संबंध. म्हणजे माझी कोणतं गाणं आठवतं तुम्हाला? मला खूप गाणी आठवतात अण्णाभाऊंची. कुठलं एखादं सांगा. आता मग अण्णाभाऊंची ती लावणी खूप प्रसिद्ध आहे ना, मुंबईची लावणी. आणि त्याच्यावर बंदी घातली होती. अण्णाभाऊ गवाणकर गायचे तिथेच महाराज. अहो मुंबईत तर उंचावरी मलबारी इंद्रपुरी, कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती. परळात राहणारे रात्रंदिवस राबणारे, परळात राहणारे रात्रंदिवस मिळेल ते खाऊन घाम गाळती नारी ग, हे जी हे जी हे जी. शेवटी तिथे फार म्हणजे ते टाचा घासून मरणाऱ्यांची बेवारशी सडणाऱ्यांची, टाचा घासून मरणाऱ्यांची बेवारशी सडणाऱ्यांची सोय इथे लागती. म्हणजे ते सेंट जॉर्ज बाटलीवाला सगळ्या हॉस्पिटलचं म्हणजे मुंबईचं असं वर्णन आहे. नंतर दुसरं त्यांचं प्रसिद्ध गाणं तर खूप व्हायचं म्हणजे बाबासाहेबावर जे लिहिलेलं आहे, जग बदल जग बदल जग बदल घालून घा, सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालून घा, सांगून गेले मला भीमराव. दुसरं त्यांची ती छक्कड ज्याला लोक लावणी म्हणतात, माझी मैना, त्याच्या चाली तर इतक्या हे केलेल्या आहेत. आता ती कशी आहे ती बेळगाव महाराष्ट्र ते राहिला आणि ती मैना ती तिथं अशी आहे ती, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. आणि मग तिथं ते वर्णन आहे असं ते अमर शेखांची गाणी. आम्ही तर कोळी गीतावर त्यावेळेस नाच करायचो. तो अमर शेख तर ते गाणं गायचे ना ते, अरे भांडवलशाहीचा पापलेट आला, काढून वाळूवर फेका त्याला, कोळ्याचं पोर काय भेटय त्याला, बारीक बारीक मास खाऊन माजलाय, बारीक बारीक मास खाऊन माजलाय, पाळी आता त्याची हायर, अरे जाती घडी पुन्हा येणार नाही र, घुसून चला पुढं जाऊ. म्हणजे एकीकडे ही गाणी आणि दुसरीकडे जलशाची म्हणजे भीमरावकडे वामनदादाची गाणी, वामनदादा कर्डक, गोविंद मशिलकर, प्रल्हाद शिंदे, ही गाणी म्हणजे आंबेडकरी चळवळीची गाणी, चळवळीची अशा ह्याच्यात आम्ही आणि संयुक्त महाराष्ट्राच्या ह्याच्यात आम्ही संबंध वाढलो. आणि तो नामदेवचा किस्सा म्हणजे त्याच्यात ह्या चळवळीत वाढत असताना अनेक संस्थांशी संबंध आला. तर नामदेवचा राहिला. नामदेव मी प्रगत साहित्य सभा होती. प्रगत साहित्य सभा म्हणजे सगळे डावे आंबेडकरवादी परिवर्तनवादी चळवळीतले लोक म्हणजे त्यात वावी भट होते तिथे, सदा कराडे असतील, नेरुरकर असतील, सुभाष सोमण असतील, केशव मेश्राम होते, दया पवार, बाबूराव, प्रशिव नेरुरकर, असे अनेक लोक म्हणजे पु ल देशपांडे यायचे, मुक्तिबोध यायचे तिथे. म्हणजे आम्ही फार म्हणजे गंबा सरदार, विसजोग असे लोक खूप यायचे तिथे.
आणि ती प्रगत साहित्य सभा होती आणि त्या साहित्य 70ला एक धार्मिक दंगल झाले तो बघा भिवंडीला. त्या निमित्ताने त्या दंगलग्रस्तांना मदत करण्यासाठी प्रगत साहित्य सभेचं एक होतं. आम्ही छोटे मोठे कार्यकर्ते म्हणून ते बरोबर असायचो सगळीकडे. नारायण सुर्वे असायचे म्हणजे तिथे. आणि कवी संमेलन केलं होतं आणि त्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय आपलं शारदाच्या शेनमध्ये आणि तिथे संमेलन होतं. अनंत काणेकर अध्यक्ष होते. त्यानंतर त्याच्यात विंदा करंदीकर, वसंत बापट, पाडगावकर, सुर्वे असे सगळे दिग्गज कवी तिथे होते. आम्ही तिथे त्यावेळेस मी दयानंद कॉलेजमध्ये होतो, आमचा सगळा ग्रुप वगैरे, आणि तिथे बसलो. नंतर साधारणतः कार्यक्रम संपता एक चिठ्ठी आली की मी टॅक्सी ड्रायव्हर आहे, मला कविता वाचायच्या आहेत. तर काणेकर नेहमीच्या पद्धतीत आता काय वेळ संपत आलेली आहे वगैरे त्याचं. तर मी ओरडला वाचू द्या ना, काय तो टॅक्सी ड्रायव्हर आहे. मी ओरडल्यामुळे माझ्याबरोबर कॉलेजचे जे लोक होते ते सगळे ओरडायला लागले आणि वाचू द्या तर चला म्हणे. आणि मग त्यावेळेस म्हणजे असा ड्रायव्हरच्या पांढऱ्या कळकट वेशातला, कुरळ्या केसाचा, सावळ्या रंगाचा आणि नाकेला असा सटसट बांध्याचा एक कवी आला तिथे आणि त्याने 3 कविता वाचल्या. त्या 3 कविता म्हणजे मराठी साहित्याच्या पाऊल खुणा त्याने उमटवल्याच, पण मराठी साहित्याच्या कवितेचं वळणही बदललं. त्याचं नाव होतं नामदेव ढसाळ. आणि मी नंतर तो आला, मला म्हणाला बरं झालं तुमच्यामुळे मला वाचायला होतं. तर त्या प्रेक्षकामध्ये राम पटवर्धन बसलेले होते. राम पटवर्धन हे सत्यकथेचे कार्यकारी संपादक होते. म्हणजे सत्यकथेचा काय दबदबा होता त्या काळामध्ये. मला म्हणाले अर्जुनराव त्या बोलवता का त्याला, तो त्या मुलाला. आम्ही ते चुनाभट्टीला राहायचो, मी चेंबूरला असायचो, गांगल वगैरे आम्ही सगळे एका गाडीतून असायचो ट्रेनमध्ये. मी पोर्टर्सला नोकरीला होतो. तर ते मला ओळखायचं, ते चांगले बोला म्हणून नामदेवला घेऊन. आणि त्याला एक चिठ्ठी दिली, कार्ड दिलं त्यांनी त्यांचं की आता उद्या तुम्ही खटावाडीत म्हणजे महुजेच्या ऑफिसमध्ये सत्य या. आणि नामदेवच्या पुढच्या महिन्यात 5 कविता आल्या सत्यकथेमध्ये. ज्या सत्यकथेमध्ये कविता येण्यासाठी लोक हे यायचं पुढच्या वर्षात. पुढे नामदेवचं काय सगळं पुढे त्यांनी सत्यकथा जाळणं वगैरे हे सगळे प्रकार केले, ते सगळं ते लिटल मॅगझिनच्या चळवळीत. पण असा त्याचा उदय म्हणजे. आणि खरोखरच मला आणि नामदेवची माझी अगदी ती मैत्री, अगदी तो म्हणजे अगदी तो शेवटी जाईपर्यंत आमची मैत्री राहिली. खरोखर महाकवी. आणि त्याच्या आणि मला अभिमान आहे त्याचं. म्हणजे गोलपीठ ज्या वेळेस आलं म्हणजे 71 साली 16 जुलैला 71ला त्याचं हे झालं. आणि गोलपीठ आल्यानंतर लिहायला कोणी समीक्षकत नाहीत ना. विजय तेंडुलकरांची प्रस्तावना होती. विजय तेंडुलकरांना आम्ही संबंध कामाठीपुऱ्यात ते शब्द वगैरे फिरवत वगैरे काय कसं एरिया असं बघितलं, त्यांनी लिहिलं. आणि मग ते विजयाबाईकडे गेलं, राज्याध्यक्ष सरोजिनी सगळंकडे गेलं. महाराष्ट्र टाईम्सचे दिनकर गांगल होते. आणि म्हणाले कोणी लिहित नाही कोणी. आणि मग मी पहिल्यांदा लिहिलं. मला अभिमान आहे की गोलपीठावरचं पहिलं परीक्षण महाराष्ट्रातलं मराठीतलं हे माझं आहे. 73 महाराष्ट्र टाईम्समध्ये झालेलं. दलितांच्या ठणकत्या वेदनेचा स्फोटक आविष्कार गोलपीठ म्हणजे नामदेवच्या. म्हणजे एक माझं म्हणजे ते आहेत. पण तू कविता एवढी म्हणजे त्यावेळेस मी म्हणालो होतो की मराठी साहित्याला नवीन डिक्शनरीची आवश्यकता आहे. मराठी साहित्य शब्दकोशाची आहे आणि नवीन सौंदर्यशास्त्राची गरज आहे. म्हणजे आपण आता परत मूळ ह्याच्यामध्ये की दलित पॅन्थरची स्थापना ह्या ज्या काही घटना घडत होत्या महाराष्ट्रामध्ये त्याचं निमित्त घडलं. पण ही अशी संघटना करावी, तरुणाईला त्यांच्या आक्रमकतेला आवाज देणारी अशी संघटना करावी, त्याचं नाव दलित पॅन्थर असावं, हे कधी आणि कसं ठरलं? हे आम्ही मग ज्यावेळेस मी नावं घेतली सुरुवातीला नामदेव जोवी, चेनवणकर, सोरटे, ते कोंडेबा खरात, उमाकांत रणधीर होते आमचे. असे बरेच साहित्यिक आम्ही लिहित होतो. आणि त्याच वेळेस मग एकदा दलित पॅन्थरची एक हे 9 जुलैला आम्ही मेळावा घेतला. 9 जुलै 1972ला कामाठीपुऱ्याला डॉक्टर रोडला. आणि त्याच्यात मग दलित पॅन्थर अगोदर स्थापना झाली होती आणि मग तो पहिला मेळावा होता म्हणून 9 जुलै हा तिथे स्थापना दिन म्हणून मानला जातो तिथे दलित पॅन्थर. आणि मग त्यावेळेस असं ठरलं की ब्लॅक पॅन्थरची जी लढाऊ मिलिटन्सी
व्हायलन्स नाही पण मिलिटन्सी जी होती दलित पॅन्थर, आम्ही ते वाचायचो. सगळं वाचता येत नव्हतं पण निळ्या माध्यमातून कळायचं की जिथे अन्याय होईल तिथे जाणं. मग दलित पॅन्थरने अनेक प्रश्न, जिथे भूगाव असेल, अनेक ठिकाणी ज्या जमिनी ज्या बळकावलेल्या होत्या, जिथे अन्याय अत्याचार व्हायचे, तिथे प्रत्यक्ष जाऊन अनेकांनी तरुणांनी आणि त्याच्या तरुणांनी उत्स्फूर्तपणे तिथे जाऊन प्रत्यक्ष जागेवर जाऊन तिथे लढे दिलेले आहेत. म्हणजे त्या काळात म्हणजे खरोखरच त्या काळ आठवलं. त्याच्यामुळं आरेला कार्य करण्याची हिंमत. आणि हे कसं झालं होतं, अगोदर रिपब्लिकन चळवळीचं फाटाफूट झाली होती, संबंध फाटाफूट झाली होती. रिपब्लिकन जे गट पडले होते 1967 साली, जो काँग्रेस रिपब्लिकन समझोता झाला सामाजिक अभिसरणाच्या नावाखाली, त्यामुळे एक समाजामध्ये काँग्रेसबरोबर जाण्याची एक प्रवृत्ती वाढली होती. आणि म्हणजे लढाऊपणाच कोणी लढायला या विरुद्ध सगळं लढणं कोणीच हे करत नव्हतं. आणि संबंध आणि 70च्या दशकानंतर ही जी आम्ही नवीन बोललं आलं तर रिपब्लिकन पारंपरिक याच्यापेक्षा मग त्यावेळेस मग युक्रांतसारखी संघटना वाढत होती, युवक क्रांती दलासारखी. नंतर स्टुडंट्स फेडरेशन, म्हणजे स्टुडंट फेडरेशनच्या होत्या. म्हणजे डाव्या चळवळीमध्ये तरुणांच्या अनेक संघटना होत्या. एकीकडे दुसरीकडे नक्षलवादी चळवळ मोठ्या प्रमाणात त्या नक्षलबारीमध्ये सुरू झाली होती. म्हणजे त्या चारू मुजुमदार, कन्नू सन्याल यांच्या. आणि त्याच वेळेस तिकडे अमेरिकेत ब्लॅक पॅन्थरची चळवळ सुरू झाली होती. गुजरातमध्ये नवनिर्माणचं आंदोलन होतं. आणि साहित्यामध्ये रिटल मॅगझिनची, अँग्री मॅगझिनची पिढी होती चळवळीची, त्यावेळेस सुरू झालं होतं तिथे. आणि 70चं हे दशक तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्रात एक प्रबोधनच आहे. म्हणजे ते सांस्कृतिक पातळीवर असो, सामाजिक पातळीवर असो, राजकीय पातळीवर असो, युवकांचं. आणि त्यामुळे हा एक मिलिटन्सी. आणि त्यावेळेस आमची स्लोगनच होती ना, आम्ही डोक्याला कफन बांधून उतरलं. म्हणजे काय आम्हाला काही हेच नाही आहे, म्हणजे डोक्याला आम्ही कफन बांधून उतरलं आम्हाला. आणि मग तुम्हाला आता आश्चर्य वाटेल की आम्ही पोलीस स्टेशनचे वगैरे त्यावेळेसचे दरवाजे, मंत्रालयाचे वगैरे हाताने नव्हतं उडत, पायानं उडून जायचं. म्हणजे तिथे आम्ही तिथे म्हणजे इतकं त्यावेळेस आम्हाला बोलावून यायची सगळे कमिशनर, हे ते मिनिस्टर. याच्यातून आम्हाला वाटायचं त्यांना गरज असेल तर या, कारण आम्हाला काहीच नको होतं याच्या विरुद्ध. आणि हे सगळ्यांनीच केलं. म्हणजे याच्यात सगळेच जण आहेत, मी एकटा नाही. म्हणजे सगळेच एक सामूहिक. आणि त्यावेळेचे तरुण अगदी पेटून उठले होते. म्हणजे संबंध आता एक राजा ढालेचं एक सांगतो, राजा ढालेचं की आता शिवाजी पार्कवर जाऊन गीता जाळणं त्या काळात शक्य होतं का? गीतेची प्रत किंवा ज्या भाषेमध्ये संबंध हे करत होतो, हे जी भाषा, लोक त्याला शिवरळ म्हणायचे, कोण त्याला विद्रोही म्हणायचे, काय म्हणायचे, पण अत्यंत संतापाने आणि अत्यंत म्हणजे पोटतिडीक होती त्याच्यामध्ये. गावोगावात जाऊन तिथे कोणाशी हे न करता, भीती न बाळगता लोक. पण ही अशी जी एक आक्रमक दलित तरुणांची जी संघटना निर्माण झाली, ती नंतर पुढच्या 3-4 वर्षामध्येच दलित पॅन्थरमध्ये फाटाफूट सुरू झाली. तर त्याचं कारण आता तुम्हाला मागं वळून बघताना काय वाटतं की खूप म्हणजे सगळेच बुद्धिवादी होते, सगळेच लिहिणारे होते जे त्याचं नेतृत्व करत होते. तर सगळी हुशार माणसं एकत्र आल्यामुळं आणि एकाच वेळेला सगळेजण नेतृत्व करत असल्यामुळं फाटाफूट झाली त्याची. खरं आता पॅन्थरचे 2 सर्वोच्च नेते त्यावेळेस, एक नामदेव ढसाळ आणि दुसरं राजा ढाले. आता दोघंही भिन्न प्रवृत्तीचे. एक नामदेवला तरी एक प्रजा समाजवादी पक्षाचं वगैरे तो आलेला एक होतं, पण राजा ढालेला अशी चळवळीची परंपरा नव्हती. लिटल मॅगझिनची चळवळ झाल्यानंतर तर दलित साहित्याच्या चळवळीच्या आणि ह्याच्या माध्यमातून ते आले. एक चळवळ चालवण्याचा. आणि त्यानंतर त्याची गोष्ट सांगितली पाहिजे की साधनेतला लेख म्हणजे 1972 साली स्वातंत्र्याचं रौप्य महोत्सवी वर्ष होतं. त्या काळात आमची युवक आघाडी होती तिथे. कुठे हॉस्टेल आहे ज्याला सिद्धार्थ विहार, जे विद्यार्थी राहायचे वसतिगृह वाडाळ्याला. राजा ढाले तिथे राहायचा. म्हणजे नामदेवच्या अगोदर राजा ढाले माझा मित्र. आम्ही तिथे जायचो. त्यावेळेस ते सगळे विद्यार्थी होते, पण त्याच्यात भगवान झरेकर, चेतन जावळे, विनायक रांजणे, वसंत कांबळे असे सगळे मी दिलेत त्या पुस्तकात सगळ्यांची. तो युवक आघाडीचं तिथे पहिल्यांदा आमचं ते धरणं झालं होतं. तिथे युवक आघाडी आम्ही तिथे स्थापन केली. मी अध्यक्ष होतो त्याचा. आणि वसंतराव नाईकांच्या बंगल्यावर आम्ही धरणं धरलं होतं. ते त्याचे सगळे वृत्तांत आहेत, मी त्याच्यात जात नाही. त्याच्यातून मग नंतर मग
हे पॅन्थरचं हे राजा ढालेचा लेख तिथे साधनाच्या मेपू रेगेसर आले होते, अनिल अवचट आले होते. साधनाचं त्यांना हे काढायचं होतं आणि चर्चा करायची होती. आम्ही बसलो आणि साधनाच्या अंकामध्ये दलितांच्या जे अन्याय अत्याचार होतात, तो काळा दिवस, स्वातंत्र्याचा काळा दिवस, असं काळा दिवस असं एक हे करत होतं अन्याय अत्याचाराचं. त्याच्यात राजा ढाल्यांचा लेख होता, तो राष्ट्रध्वजाच्या बद्दल खूप गाजला. आणि नंतर आमचे सगळ्यांचे लोक होते, दया पवार, मी वगैरे, चेंदवणकर. पण तो लेख दुर्गाबाईंनी पत्र लिहिलं होतं, साधनेची साधन सुचिता महाराष्ट्र टाइम्समध्ये. आणि नंतर दुर्गाबाईंच्या पत्रानंतर ते खूप गाजलं. त्यांनी साधनेशी संबंध तोडून टाकले, कारण साने गुरुजीची साधना सुचिता वगैरे, आणि नंतर एस.एम. जोशी, नानासाहेब वगैरे, सगळ्या प्रकारांचे त्यांची ते मोर्चे, प्रतिमोर्चे वगैरे, ते राहिले उभे भक्कमपणे. आणि साधनेच्या पाठीशी आम्ही देखील उभं राहिलो, आम्ही देखील मोर्चा वगैरे, तो इतिहास आहे. आता नंतर ह्या मोर्चानंतर दलित पॅन्थरला खूप म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे अफाट आणि रिपब्लिकन पक्षाच्या गटबाजीच्या नैष्क्रियतेविरुद्ध आणि या संबंध सामाजिक अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आणि एक नवीन पिढी आली होती एक विचार घेऊन. तो हे सगळे एकवटून एक मोठं झालं होतं संबंध हे झालं. परंतु झालं काय की नंतर मग रामदेव ढसाळ आणि राजा वरळ याची निवडणूक आली, पोटनिवडणूक. त्यावेळेस आता तुम्हाला आठवत असेल की आर.डी. भंडारे बिहारला गेले. वरळीची जी मध्य मुंबईतली जागा होती लोकसभेची, तिथे रामराव आदिक उभे राहिले आहेत त्या पोटनिवडणुकीला. आणि त्यावेळेस गिरणी कामगारांचा संप चालू होता, माहीत आहे. प्रचंड डांगे, कॉम्रेड डांगे त्यांचं नेतृत्व करायचे. तो इतिहास म्हणजे त्यांचं भाषण ते त्याच्यावेळेस दिले मी त्याच्यात संबंध. आणि आम्ही सगळे मग तिथे तो संप चालू असताना त्या निवडणुकीच्या संदर्भात नामदेवचे आणि राजाचे आणि आमचे म्हणजे मतभेद झाले. त्याच्यात ते काँग्रेसबरोबर डील केलं वगैरे, रामराव आदिकला पाठिंबा वगैरे देणं. कारण त्यावेळेस आम्ही तरुण वयात म्हणजे काँग्रेस म्हणजे धीरेंद्र लांडगे यांची, भांडवलदारांची वगैरे लहानपणापासून आमच्या डोक्यावर म्हणजे जे होतं संयुक्त महाराष्ट्र लढ्यात आचार्य आत्र्यांचे भाषणं ऐकायचो, डांगेंची, दत्ता देशमुख, नाना पाटील, म्हणजे प्रचंड म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ म्हणजे कार्यकर्त्यांचं प्रबोधन इतकं व्हायचं संबंध. आणि सगळ्या निवडणुकीच्या मधून भांडण झालं. नामदेवचं म्हणणं होतं, मी तो इतिहास की तुम्ही हे का केलं, याच्याबरोबर का गेलं, तसं तो इतिहास आहे. ते एक त्याच्यावर एक तुम्ही पण मुख्य कारण सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही केवळ पॅन्थरचंच नाही, या फाटाफुटीचं संयुक्त महाराष्ट्र समिती होती. कर्मवीर दादासाहेब गायकवाड एक समितीचे प्रभावी नेते होते. आणि संयुक्त महाराष्ट्र समितीने तर मुंबई कॉर्पोरेशनने काय तो काळ खूपच गाजला. पण 58 साली एक बापूसाहेब कांबळे, BC कांबळे ज्याला म्हणतो, त्यांनी एक सांगितलं की कम्युनिस्टांच्या आहारी गेलेत हे दादासाहेब गायकवाड, रिपब्लिकन पक्ष ही लाल झाले, आपण बाहेर पडूया. आणि मग प्रजा समाजवादी पक्ष आणि ते बाहेर पडले. खूप त्याच्यातल्या गोष्टी आहेत. महाराष्ट्राचे महामंथन जर तुम्ही लालजी पेंडसेंचा जर हा ग्रंथ वाचला तर, किंवा इवन प्रबोधनकार ठाकरेंचं माझी जीवनगाथा, याच्यामध्ये खूप हे लिहिलं. मी त्या सगळ्या याच्यात जात नाही, लिहिलेलं आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा, त्यावेळेस पहिली फूट पडली रिपब्लिकन पक्षामध्ये. नंतर दलित साहित्याची जी चळवळ झाली त्याच्यामध्ये देखील हा मुद्दा आला. हे बाबूराव वाघोल, अर्जुन नागळे, दया पवार, रावसाहेब कसबे, यशवंत मनोहर, अविनाश, हे सगळे हे कम्युनिस्ट आहेत. आणि आपण हे आंबेडकरीवादी साहित्य करायचं. त्याच्यामध्ये देखील खूप आहेत, म्हणजे पानतावणे वगैरे एका बाजूला होते सगळं वगैरे, ते खूप लोक आहेत. म्हणजे त्याच्यात भाऊसाहेब आडसूळ होते. आणि मग त्याच्यात झालं, मग त्याच्यामध्ये मग दलित शब्द कशाला वापरायचा हा एक आला. मग आम्ही बौद्ध साहित्यिक आहोत. परंतु राजा ढालेने मग ते आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य, फुले आंबेडकरी साहित्य, विद्रोही, अशी अनेक नावं दिली. खरं म्हणजे कोणाला काही हा नैतिक अधिकार नव्हता. दलित हा शब्द, दलित साहित्य हा शब्द काय कोणाच्या एकाच्या डोक्यातून आला नाही. 1958 साली जे साहित्य संमेलन झालं होतं मोरगावला, पहिलं दादरला, नायगावमध्ये, मोरबाग रोडवर, त्यामध्ये दलित साहित्य संघाच्या वतीने अण्णाभाऊ साठे हे उद्घाटक होते त्या
BC कांबळे हे अध्यक्ष होते. त्याच्यामध्ये ठराव क्रमांक 5 आहे, उपेक्षितांनी आणि ह्याच्यात चळवळीत लिहिलेल्या साहित्याला दलित साहित्य हे नाव द्यावं आणि ते एका वेगळं दालन असावं. पण हल्ली असं होतं की आता आक्षेप घेतला जातो की दलित शब्द वापरू नये, त्याच्याऐवजी वंचित किंवा शोषित हा शब्द वापरला नाही, पाहिजे. दलित शब्दाने आता हा का घोळ घालतात माहीत नाही. आता त्याच्यात त्या साहित्य संमेलनातलं वापरू नये म्हटल्यानंतर आता मला एक तुम्हीच सांगा की त्या अण्णाभाऊ साठेनं ते अण्णाभाऊंचं जे आज घोषवाक्य झालेलं आहे चळवळीचं की दलित ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून दलितांच्या तळहातावर तरलेली. आता इथे तुम्ही दलित शब्द रिप्लेस करून बघा काय देणार तिथे. काही लोक म्हणतात किंवा आमची जी पॅन्थरची घोषणा होती जिथे लतीफ खाटीक अतिशय म्हणजे त्याला पोलीस खूप मारायचे, बिचारायचे, केस उपटून लागते आणि तो घोषणा द्यायचा, बोल दलित हल्ला बोल, काठी लेके हल्ला बोल, बंदूक लेके हल्ला बोल, चक्कू लेके हल्ला बोल, ऊपर से बोल हल्ला बोल, नीचे से बोल हल्ला बोल, बहिरमरे भाई हल्ला बोल. एक वातावरण हे यायचं. आता बोल दलित हल्ला बोलच्या जागी दलित शब्द काढून तुम्ही ही घोषणा जे शब्दांना सौष्ठव येतं, एक ॲसर्टिव्हनेस येतो दलित या शब्दामुळे. वननेस म्हणजे दलितमध्ये अनेक जाती आहेत ना, चांभार, बौद्ध, मातंग हे सगळे आणि त्यांच्यावर एक सामाजिक काढण्याचे आणि जगभरात गेलेला हा शब्द म्हणजे सांगायला हरकत नाही की पॉयझन ब्रेड माझं जे पुस्तक आहे इंग्लिशमध्ये जगभरात आज शिकवलं जातं. ते दलित साहित्य एक अभ्यास मी ते 78 साली केलं, संबंध दलित चळवळीची मांडणी केली आणि आज दलित चळवळीचं हे घेऊन मग काही लोकांना वाटलं की आपण आता काय आपल्याला काय अकॅडमिक पातळीवर काय मिळते की दलित शब्दांचं काही हे काही अर्थ म्हणजे तुम्हाला काही एका व्यक्तीला काहीच अधिकार नाही ना. कोणी उठतो प्रेषिताच्या सारखं येतो हा शब्द बदला, काय अधिकार दिला तुम्हाला. त्याने किती वर्ष चर्चा त्याच दलित चळवळीमध्ये मला फार म्हणजे त्याच शब्दावर वर्षानुवर्ष चर्चा करतात. विपश्यना करायची की नाही, 14 ऑक्टोबर की विजयादशमीला बाबासाहेब निरर्थक म्हणजे पण इतकी घातलेली, इतके नवीन प्रश्न उभे राहिलेले आहेत जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर सगळे. तरी मला वाटतं हा शब्द बदलायचा असेल तर सगळेच बसून काय करायचं गरज आहे मला मारणार मला वाटत नाही. कारण जोपर्यंत जगात जातीच्या, धर्माच्या आणि सामाजिक सांस्कृतिक पातळीवर शोषण आहे तोपर्यंत दलित हा वर्ग राहणार, ही जाणीव राहणार ना. शोषणाविरुद्धची जाणीव तीव्रपणे होणं म्हणजे दलित असणं. प्रश्न हा होता सर की आत्ता तुम्ही तुमच्या पॉयझन ब्रेडचा उल्लेख केला, जे की जगभर गेलेलं तुमचं पुस्तक आहे. तुमची इतरही पुस्तकं आहेत, मात्र ते पुस्तक असं होतं की ज्यामुळे जे दलित साहित्य आहे ते खऱ्या अर्थाने भारतातलं दलित साहित्य जगभर गेलं होतं. त्याच्याबद्दलचा रिस्पॉन्स किंवा नेल्सन मंडेलांपर्यंत ते पुस्तक पोचलं होतं त्याबद्दल आम्हाला सांगा, लोकांना ऐकायला आवडेल. एका शिष्टमंडळात गेलो होतो शैक्षणिक. नेल्सन मंडेलाने म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात अभिमानाचा आणि तो क्षण आहे की त्यांचं लॉंग वॉक टू फ्रीडम हे त्यांचं आत्मचरित्र सही करून डिअर अर्जुन डांगळे विथ बेस्ट कॉम्प्लिमेंट्स म्हणून मला त्यांनी दिलं आणि मी पॉयझन म्हणजे माझ्या आयुष्यातला इतका तो महत्त्वाचा क्षण आहे आणि भारतातला मी एकमेव लेखक असेल. आज आता आपण दलित पॅन्थरच्या 50च्या वर्षामध्ये जेव्हा बोलतोय, आज ह्या पॅन्थरची पुन्हा तीव्रतेनं तशीच गरज आहे असं तुम्हाला वाटतं? आणि मग त्याच्यासाठी काय व्हायला पाहिजे, काय होत नाही आहे असं तुमचं निरीक्षण आहे? नाही, देशामध्ये आता बदल काही झालेच नाहीत असं काय नाही. 70 बरस में कुछ हुआ ही नाही असं काही हे नाही आहे. म्हणजे काय हे असं काही नाही. हे प्रचाराचा भाग झाला. खूप मध्ये बदलत चालत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमुळे आम्ही नेहमी म्हणतो बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ किती साधारणतः 20 नंतर ते सुरू झाली. म्हणजे माणगावच्या परिषदेनंतर शाहू महाराजांच्या नंतरच्या काळामध्ये 35-40च्या 50-60 वर्षामध्ये खूप बदल झाले ना दलित समाजामध्ये. म्हणजे आम्ही साधारणतः एका वाक्यात सांगायचं म्हणजे ज्या माणसांच्या पायात चपला नव्हत्या त्या माणसाच्या पायाखाली मोटारीचे ॲक्सिलेटर आले ना बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये. म्हणजे ही चळवळ बदल झालेले आहेत. परंतु शोषणाचे प्रकार हे वेगवेगळ्या पातळीवर असतात. म्हणजे प्राध्यापक, इंजिनियर, ITSवर झाल्यानंतर त्या दलित समाजातल्या पोरांना, मुलांना त्या वेगळ्या पातळीवर तिथे सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. खुले जागतिक अर्थकारण स्पर्धेचं युग आणि ह्याच्यामुळे शोषणाचा अजून संपलेलं आहे असं आपल्याला वाटतं. ग्रामीण भागात अजूनही मला वाटतं ग्रामीण भागात तुम्ही गेलात
की शेतीचं जे आजचं चरित्र हे चित्र बघितलं आणि तर तरुणांची जे बेरोजगाराचे जे प्रश्न म्हणजे तरुण आज ग्रामीण भागातले सगळ्याच ह्याच्यातले हे निवडणुकांची वाट बघत असतात तिथे. जिल्हा परिषदेचे असेल साखर म्हणजे निवडणुकीत आपल्याला काहीतरी मिळेल म्हणजे इतकी भीषण परिस्थिती आहे. म्हणजे फक्त पारावर बसायचं, गाडी आली कोणाची की असं बघायचं, हे बसायचं आणि हे भीषण वास्तव हे. आणि केवळ हे जर संपत नसेल तर अशा संघटनांची आवश्यकता आहे. एकूण सामाजिक चळवळींचं आजचं जे स्वरूप आहे तर त्याच्यातून काही बदल घडेल याबाबत तुम्ही कितपत आशावादी आहात? नाही, तसं सामाजिक चळवळीतून बदल घडतो. मला तर असं एक वाटतं की संबंध जे आता ही भडास सगळी निघून गेल्यानंतर द्वेषाची वगैरे खऱ्या प्रश्नाकडे लोक वळतीलच ना. पण आपलं निरीक्षण तर असं आहे की या 70 वर्षामध्ये म्हणजे जातीय जाणीवा ह्या बोथट होण्याऐवजी तीव्र होतानाच दिसत आहेत. उलट रिव्हर्समध्येच चाललंय ना. म्हणजे संबंध जे जातीय एक संबंध जे संपुष्टात म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेलाच धोका आहे खरं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जे सांगायचे, मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय. आज पहिल्यांदा मी कोण आहे, हिंदू आहे की मुसलमान आहे हे सांगावं लागतं, त्याची जात सांगावी लागते. म्हणजे ही भयानक परिस्थिती आहे देशामध्ये. जर हे असं वातावरण उभं राहिलं, संविधानाच्या बाबतीत जे संविधान एक माणूस एक मूल्य, आपल्या संविधानाचं काय म्हणजे तत्त्व काय, गाभा काय, एक माणूस, हेच जर नष्ट होत असेल आणि ज्या देशामध्ये किंवा ज्या प्रदेशामध्ये शांतता नसेल, सहजीवन नसेल, कायदा आणि सुव्यवस्था नसेल, जातीच्या आणि धर्माच्या नाव, तिथे प्रगतीला अवरोध हा निर्माणच होतो ना. आता परकीय जे गुंतवणूकदार आहेत ते बघणारच ना, इथे आम्हाला गुंतवणूक करायला स्थैर्य आहे का, किंवा इथेही ते सगळं बघतात. म्हणून हा देश जो परिस्थिती आज जी बदलते आणि जाती धर्माचार आणि शिक्षण आणि इतिहासात होणारे बदल, हे संबंध जे हे आहेत हे त्याचे परिणाम खूप होणार आहेत. म्हणजे तुमचा जो संबंध जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, वैचारिक स्वातंत्र्याचा जर इथे काय ऱ्हास होत असेल तर मला वाटतं हा एक संविधानाचाच ऱ्हास आहे. दलित चळवळीला, दलित संघटनेला सत्तेची चव कधी लागली? कारण सत्तेची चव लागली आणि मग चळवळ जरा भरकटली. सत्तेची चव काय दलितांनाच लागते असं नाही, सगळ्यांनाच सगळ्यांना लागली. पण लागते. दलितांचं हे लक्षात येतं की चव तिथून म्हणजे चळवळ आणि बिघडली. सत्ता ही काय वाईट गोष्ट नाही. सत्तेजवळ जाणं, बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे सत्ता हे समाज परिवर्तनाचं हत्यार झालं पाहिजे. म्हणजे जसं, परंतु कसं आहे इथे समाज परिवर्तनाचा हत्यार व्हायला दलित चळवळ काय एकट्याने सत्ता हस्तगत करू शकत नाही. बाबासाहेबांचं देखील म्हणणं तेच होतं. शेड्यूल कास्ट फेडरेशनचा तुम्ही जाहीरनामा पाहिला तर बाबासाहेबांनी देखील सांगितलं आपण एकटे सत्ता हस्तगत, आपल्याला समविचारी लोकांशी म्हणजे लाईक माइंडेड पार्टीज आपण ज्याला म्हणतो याच्याशी समजूत हा करावाच लागेल. आणि बाबासाहेबांनी हे केलेलं आहे. 1967 सालीनंतर प्रचंड चळवळी केल्या संबंध आणि मग संयुक्त यशवंतराव चव्हाणांचं जे आलं, यशवंतराव चव्हाणांनी सामाजिक अभिसरणाचा मुद्दा मांडला. एका अर्थाने तो आम्ही त्यावेळेस टीका केली, आज वाटतं की एका अर्थाने तो बरोबर तथ्य होतं. म्हणजे त्यावेळेस हे होतं. म्हणजे आठवलेंनी आता रामदास आठवलेंचं आत्ताचं राजकीय धोरण हे तुम्हाला कसं वाटतं? कारण ते आता बऱ्यापैकी मोदींबरोबर आणि हिंदुत्ववादी विचारांच्या पक्षांबरोबर चाललेले आहेत, जसं की दलित चळवळी जात नाहीत. नाही, आता खरं मग तुम्हाला अगदी स्पष्टच सांगतो सगळं. शिवशक्ती भीमशक्तीचा जो पहिला प्रयोग झाला त्याच्यात मी होतो. मी रामदास आठवलेबरोबर RBIमध्ये होतो त्यावेळेस. म्हणजे आणि शिर्डीमध्ये रामदास आठवलेंचा जो पराभव झाला त्या पराभवाचं मी देखील पाहिलं होतं. तिथे ते भांडण बाळासाहेब विखे पाटलांना तिकडे दक्षिण नगरमध्ये तिकीट पाहिजे होतं. शरद पवार आणि त्यांचं ते होतं म्हणजे काँग्रेसमधलं भांडण. ते आता त्या खूप म्हणजे त्याच्यात जात नाही मिराय. आणि खरं म्हणजे शिर्डीमध्ये पडायला काँग्रेसचा पाठिंबा असताना पारंपरिक काँग्रेसची सीट, काही कारण नव्हतं ना. म्हणजे ही माणसं जर आपसातल्या हेवे देवापाठी दलित चळवळीचा बळी देत असतील तर आम्हाला सगळ्यांना खूपच वाईट वाटलं. कारण मी बघत होतो तिथे म्हणजे
दलित चळवळीने सातत्याने पुरोगामी आणि एक भूमिका घेतलेली आहे. आणि असं त्याचं हे करणं. मग एक दिवस आम्ही रामदास आठवले इकडे राहायला आले वांद्र्याला. आणि मला म्हणाले, आम्ही बरोबर असताना एकदा ते म्हणाले की आता इथे काय वांद्र्यात आलं कोणाकोणाला भेटायचं. म्हटलं आता काय साखरीकर नाहीत इथे, यदी फडके नाही आहेत, केशव मेश्राम सर नाहीत, नेरुरकर नाहीत, आमचे ते सगळे मित्र चळवळीतले, सगळे साहित्य सहवासमधले. तर म्हटलं आता एक माणूस आहे म्हटलं, एक ते फक्त बाळासाहेब ठाकरे आहेत म्हटलं. आणि नेमका त्यांचा 23 जून का काहीतरी वाढदिवस होता, 23 जानेवारी. 23 जानेवारीला. हां, तर म्हणाले अरे 23 जानेवारी जाऊ म्हणाले. आणि मग 23 जानेवारीला गेल्यानंतर तिथे 25ला गेलो, कारण रामदास वगैरे आम्ही गेलो सगळे. म्हणजे मातोश्रीवर एवढी गर्दी घोळकाच्या गेला ना. आणि गेल्यावर बाळासाहेब म्हणजे मला व्यक्तिगत अनुभव त्यांच्या दिलखुलास माणूस अगदी, म्हणजे काही त्यांच्याबद्दल 89पासून मी त्यांच्याबरोबर आहे. त्या खूप गोष्टी आहेत आठवणी, त्या मी सांगत नाहीत. पण त्यांनी स्वागत अरे म्हणाले काय आम्हाला ते म्हणायचे पूर्वी, म्हणजे अरे तुझं नाव अर्जुन, हा रामदास, तो नामदेव, हे सगळे ते सगळे तुम्ही हे करताना आमच्या हिंदू धर्माला काय शिवाय देत असं सारखं तुम्ही. हे खूप म्हणजे गप्पा. म्हणजे बाळासाहेब ठाकरे स्टेजवरचे वेगळे आणि व्यक्तिगत याच्यातले, म्हणजे आम्हाला खूप गोष्टी आहेत, म्हणजे कधीतरी सांगेन मी तुम्हाला त्या. पण म्हणाले जाऊ दे तुम्ही या आमच्याबरोबर, चला शिवशक्ती भीमशक्ती करूया. डायरेक्ट म्हणजे गेल्याबरोबर स्वागत केलं सगळं वगैरे. अरे आम्ही म्हटलं अरे, आणि त्याबरोबर शिवसेने वगैरे जाणं आमचं त्यावेळेस मोठं हे होतं ना, कारण आम्ही सेनेला खूप शिव्या दिलेल्या आहेत ना. शिव्या म्हणजे भांडण शिवसेनेशी आणि त्या विचाराशी होतं. असं सगळं हिंदुत्व वगैरे हे ते खूप असे चॅलेंजेस वगैरे अशी ते खूप वादविवाद आणि सेनेबरोबर जाणं म्हणजे आम्हाला. मग आम्ही ते महिनाभर मग साहित्यिकांच्या, विचारवंतांच्या, पत्रकार वगैरे कार्यकर्त्यांच्या सभा, आणि मग ती शिवशक्ती भीमशक्तीचं झालं. मगाशी तुम्ही सर म्हणाला सामाजिक अभिसरणाचा उल्लेख केला 2 वेळा. असाच प्रयोग नंतर महाराष्ट्रात समरसतेच्या नावानं पण झाला. नाही, दोन्हीमध्ये बघा, काय हे फरक होता? खूप फरक आहे. हे बघा, संघाची समरसता, नंतर काँग्रेसचं अभिसरण, या दोन्हीला म्हणजे ठीक आहे. समरसतेला तर आम्ही, समरसता म्हणजे काय एका ताटात जेवलं वगैरे वगैरे हे नाही. अभिसरण म्हणजे काय नुसतं जे एकमेकात गेलं उसळलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा हा परिवर्तनाचा विचार होता. म्हणजे अभिसरणही नको आम्हाला, समरसताही नको आम्हाला, सम्यक परिवर्तन, टोटल चेंज. पण जेव्हा असे प्रयोग होतात, म्हणजे आता दलित पॅन्थर किंवा या दलित चळवळींचा जो झगडा होता नंतर, तो मुख्यत्वे हिंदुत्ववादी शक्तींशी होता. तर जेव्हा अशा प्रकारच्या घोषणा होतात, भीमशक्ती शिवशक्ती त्यांचं एकत्र येणं, तर याच्यामुळं नेते एकत्र येतात, खाली जो कार्यकर्ता आहे तळागाळातला त्यांचं एकत्रीकरण होतं का? मी तुम्हाला सांगू का, मी लिहिलेलं आहे एक, तुम्ही महानगरमध्ये लिहायचो की भाजपचं हिंदुत्व इट इज अन आयडिओलॉजी आणि शिवसेनेचं एक स्ट्रॅटेजी. तुम्हाला सुरेश प्रभूची निवडणूक रमेश प्रभूची पार्ल्याची, त्यावेळेस रिडल्स हे झालं होतं. मी इकडे अध्यक्ष होतो त्या विचार संवर्धक समितीचा. चौफेरमध्ये पहिल्यांदा आर्टिकल आलं, शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. मग माधव गडकरींनी लिहिलं की शासनाने असं रिडल्स रामकृष्णाची बदनामी करणारं छापायचं का. मग मराठा महासंघाने ते अमरावतीत जाळलं. तर सगळ्यात त्याच्यात राजकीय भूमिका तुम्ही ट्राय टू अंडरस्टँड बिटवीन द काय, तर तुम्हाला माहीत आहे ते सगळं. ते जाळलं आणि नंतर मग इकडे हे झालं. मग तिथे त्यावेळेस पहिल्यांदा हिंदुत्वाची भूमिका घेतली. आणि महाराष्ट्राबाहेर पोचायचं असेल शिवसेनेला तर महाराष्ट्राबाहेर मराठी चालणार नव्हतं त्यावेळेस. डांगळेजी, तुम्ही प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर खूप दीर्घकाळ काम केलं. तुम्ही तो एक भारिपाचा प्रयोगही एकत्रितपणानं केलात. आत्ता तुम्ही शिवसेनेशी संबंधित आहात. काल परवाच बाळासाहेबांनी असं विधान केलं की आम्हाला परत शिवशक्तीबरोबर जाण्याची इच्छा आहे, शिवसेनेबरोबर युती होऊ शकते. तुमचा आणि बाळासाहेबांचा ऋणानुबंध म्हणूया किंवा तुमचे संबंध खूप जुने आहेत. तुम्ही एकूण त्यांच्या सगळ्या राजकारणाकडे कसं बघताय? नाही, आता त्याचं ॲनालिसिस मी ज्या वेळेस त्यांच्याबरोबर होतो, अगदी सम्यक समाज आंदोलनापासून 83 पासून अगदी सम्यक समाज. पहिल्यांदा कधी भेटले?
ते मला ते ज्युनियर बी एला असताना आमच्या एका मित्राकडे भेटले. मी आणि दया पवार गेलो होतो. मधुकर तुपलोंडे उत्पादन शुल्क तिथे बाळासाहेब आले त्याच्याकडे आणि ते अगदी म्हणजे ज्युनियर बी एला होते. आणि तिथे दया पवार म्हणाला यांचं जे ॲनॉलॉजिकली म्हणजे आणि फाटाफूट होती. आणि त्यावेळेस आमची बैठक झाली, भेट झाली ज्युनियर बेला असताना. नंतर ती मैत्री खूप अशी गडद होत गेली. म्हणजे आम्ही मग खूप काम केलं म्हणजे बाळासाहेबांच्या राजकारणाविषयी किंवा काय आता ते कोणाचे वैचारिक मतभेद असतील कोणाचे हे, पण कष्ट त्यांनी खूप घेतलेले आहेत. तरी म्हणजे मी बघितले आम्ही संबंध एक टीम उभी केली होती सम्यक समाज आंदोलनाची. कष्ट घेण्याची ताकद, पहाटेपर्यंत काम करण्याची, सभा घेण्याची, खूप कष्ट करून त्यांनी ती चळवळ बांधलेली. समक्ष नाशिक ते पायी हा आम्ही 2 मार्चचा काळाराम मंदिराचा दिवस असतो त्या दिवशी ते मोर्चा काढला पहिल्यांदा आम्ही. 8 मार्चला महिला दिन म्हणजे पायी आम्ही तो मोर्चा काढला. त्या मी सगळं बघितलेलं आहे. त्याच्यामुळे कष्ट करण्याची आणि चळवळीला एक नवी दिशा देण्याची एक त्यांच्याकडे जिद्द होती. ती आमची भेट आणि मैत्री म्हणून तर आहेच. म्हणजे काय त्याच्यामुळे त्याच्याबरोबरचा इतिहास भारी, नंतर भारी बहुजन महासंघ काढला आम्ही. जोपर्यंत आहे माझा आहे लिहिण्याचा खरं म्हणजे बॉबी त्यांना तिथे दिसायचे अशी त्यांना बॉबी म्हणायचे त्या काळात. त्यांना लहानपणी ते बॉबी ते बाळासाहेब असा एक प्रदीर्घ कालखंड. तुम्ही त्यांना जेव्हा बॉबी म्हणायचे तेव्हा तुम्ही त्यांना भेटलेले आहात? बॉबी म्हणायचो पण आम्ही त्यांच्याकडे आदरयुक्तच बघायचो. बाबासाहेबांचे नातू म्हणजे आम्ही त्यांना बाळासाहेब नंतर सगळे आम्ही म्हणायचो. ते पण कधी असं मैत्रीचं नातं घट्ट होतं. पण ते बाबासाहेब आंबेडकरांचा नातू आपल्याबरोबर आहे याचा आम्हाला अभिमान होता ना. आणि तेही म्हणजे त्यांच्या डोक्यात असं कधी नाही. माझ्या घरी ते चिमुरला ते फार ते साधेपणाने आणि त्यांच्या गोष्टी खूप आहेत. म्हणजे पुढाऱ्याच्या म्हणजे बाबासाहेबाच्या नातवाच्या डोक्यात जी हवा म्हणजे वागण्याच्या बाबतीत सर ती पाहिजे तसं काही नव्हतं. ते कष्ट करायचं हे करायचे. त्यामुळे त्यांच्या राजकारणाविषयी माझेही म्हणजे त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत मीही त्याला जबाबदार आहे. त्यांच्या नंतरच्या राजकारणाला बोलू शकेल पण मला वाटतं आता बोलायचं. पण शिवसेनेनं त्यांच्याबरोबर यावं किंवा बाळासाहेबांनी शिवसेनेबरोबर यावं तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नाही आता हा 2 पक्षाचा प्रश्न आहे. ते आता शिवसेना आता महाविकास आघाडी येतात. बाकीचे पक्ष आता शिवसेनेबरोबर एकट्याबरोबरच येतात की महाविकास आघाडी उद्या एकत्र लढली. महाविकास आघाडी जवळून ओळखता ना सर. कोणाला? शिवसेनेला पण ओळखता आणि बाळासाहेबांना ओळखता. नाही पण आता काय संदर्भ खूप बदललेत तर दोघांनाही ओळखतो. माझ्यावर काही जबाबदारी दोघांनी टाकली तर मी पार पाडेन योग्य पद्धतीने. उद्धवजी अगदी माझ्या मित्र अगदी म्हणजे खुलेपणाने बोलतात म्हणजे. आणि बाळासाहेब म्हणाले काय पण उगाच मान ना मान मै तेरा मेहमान उगाच कशा घुसून म्हणजे राजकारणात कोणाला पाहिजे असतं कोणाला नको असतं. आणि ते आले बरोबर शिवसेनेबरोबर आणि शिवसेनेने त्यांना घेतलं तर मला स्वागतच आहे ना. म्हणजे ताकद वाढेल. परंतु आता सगळा हा प्रश्न निवडणुकांच्या जागा वाटपांचा त्यांच्याबरोबर असलेले जे राष्ट्रवादीसारखे काँग्रेसवाले तर काँग्रेसवाले का नको म्हणतात त्यांना. त्यांनी ते सांगितलं ना काँग्रेसचा काही रिस्पॉन्स देत नाही म्हणून आम्ही आता काँग्रेस का रिस्पॉन्स देत नाही. शिवसेना याचा विचार करेल ना. त्यांना तर ते सर चळवळी निर्माण होतात, चळवळी अस्त पावतात, पण त्या चळवळीतून निर्माण होणारं साहित्य हे चिरकाळ टिकणारं असतं, पुढच्या समाजाला भविष्य दाखवणारं असतं. याला अनुसरून 2 प्रश्न. एकतर आंबेडकरी चळवळीचे पुढचे दिवस कसे असतील, तुम्ही कसं पाहता? आणि माझी पिढी आत्ताच्या पिढीकडे म्हणजे जी विद्रोही साहित्य लिहिणारी पिढी आहे त्या पिढीकडे पाहते तेव्हा असं वाटतं की विद्रोही साहित्यामधला अंगार कमी झालेला आहे आणि ठाई ठाई फक्त शिव्यांचं अस्तित्व दिसतं. नाही शिव्यांचं अस्तित्व दिसतं असं मी म्हणणार नाही. पण ते एक तुझ्याशी सहमत आहे की विद्रोहाचा थोडा अंगार कमी झालेला आहे. हे संबंध परिवर्तनवादी चळवळीच्या बाबतीतही घडत चाललेलं आहे. देशातलं राजकारण जे ज्या काळात आमची पिढी वाढली 70च्या दशकात तो जोश होता जो हे होतं लढण्याची डोक्याला कफन बांधून उतरायचं. ती मुलं आता कमिटमेंट ज्याला म्हणतात सामाजिक जाणीव किंवा बांधिलकी ही तरुण पिढीमध्ये फारच कमी झालेली आहे. याचे अनेक कारणं आहेत.
अनेक कारणे म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो, संबंध कुटुंबाचा प्रश्न असतो, भवितव्याचा प्रश्न असतो आणि ह्या संबंध विद्रोह करायचा त्यावेळेस संबंधाची एक संघटनात्मक आणि वैचारिक जे वलय आणि बाजूला आजूबाजूचं भोवताल जो आहे आपण ज्याला म्हणतो तो आता उपलब्ध नाही. एक संबंध देशामध्येच जगामध्येच संबंध इझमचे जे लढे होते ज्यावेळेस आमच्या ज्यावेळेस होतो आमच्या समोर चे गेवारा, व्हिएतनामचा होची मिन्ह सारखे लोक, आम्ही कविता लिहिल्या त्यांच्यावर. हे संबंध आदर्श होते ना, ते फिडेल कॅस्ट्रो सारखे लोक. आता तुम्ही कोणावर कविता लिहिता? आता लिहिलेले मी एक इथल्या ज्यांनी देवाला रस्त्यावर आणलं त्याच्यावर लिहिलेले. त्यावेळी लिहिली छावडे हलते. आता देवावर रस्त्यावर आणलं वाचायची कधी देवा ज्यांनी कोण देवाला कसं ती म्हणजे आत्ताच्या परिस्थितीतली एक कविता आहे. आता ती मुक्त शब्दाच्या देवाळ 5 कविता बऱ्याच दिवसात झाल्यात. मी फक्त त्यातलंच आहे कवितेचं नाव आहे. त्यांनी पहिल्यांदा देवाला रस्त्यावर आणले. त्यांनी पहिल्यांदा देवाला रस्त्यावर आणले. चौकात चौकात नाक्या नाक्यावर फिरवले मिरविले. अफवांचा सुकाळ रोषणाई जुमलेबाज घोषणांची, अफवांचा सुकाळ रोषणाई जुमलेबाज घोषणांची पसरवली भेसूर छाया खौफनाक भानामती. पसरवली भेसूर छाया खौफनाक भानामती. अखेर नोंद केलीच त्यांनी या जमिनीच्या 7 बाऱ्यावर. ज्यांनी केली होती मशागत फुलवली होती शेतीभाती. ज्यांनी केली होती मशागत फुलवली होती शेतीभाती. त्यांची मालकी केली त्यांनी त्यांच्या खाती. पुराणाच्या इतिहासाच्या पुसल्या इतिहासाच्या खानाखुणा उलट्या त्यांच्या पाऊलखुणा. ते कैफात झाल्यात स्वार त्यांचे बेबंद वार. मुक्त विहरणाऱ्या पाखरावर स्वच्छंद फुलपाखरावर. सूर्यसन्मुख असलेले चेहरे आता दिसत आहेत भ्रमित. जत्रेत आईबापाचे बोट सुटून हरवलेल्या मुलासारखे. त्यांना पडतायत स्वप्ने कधी भीषण युद्धाची, कधी छळ छावण्याची, कधी लाळ घोटण्यांची. मी एक त्यातलाच मातेशी नाळ तुटलेला, थकलेला आईच्या मायेची आच लागलेला, संविधानिक खुशीसाठी उलगुलांची वाट पाहणारा. उलगुलान म्हणजे एक तो आदिवासी शब्द आहे लढाईला. आपल्या विचारांची ताकद ही आपल्या लेखणीमध्ये आहे, साहित्यामध्ये आहे. तुम्ही लिहिते राहा या आमच्या शुभेच्छा. उत्तम आरोग्य आपल्याला लाभो आणि आज कट्ट्यावरती आलात, मनमोकळा संवाद साधलात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आभार आहे सर. आणि यानंतर क्विक प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे उद्योग समूह आणि चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.